नोव्हेंबर महिन्यानंतर शाळा महाविद्यालयांच्या सहली निघतात। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील 500हून अधिक सहली यावर्षी पन्हाळगडावर आल्या आहेत। तर सुमारे 12 लाखाहून अधिक पर्यटकांनी 2025 या वर्षात पन्हाळ्याला भेट दिली। गेल्या 2 वर्षात पर्यटकांसाठी काही मूलभूत सुविधा पन्हाळ्यावर निर्माण झाल्यात, त्यामुळे पन्हाळ्यावरील पर्यटनाला पसंती वाढली। ऐतिहासिक पन्हाळगडाला राज्यभरातील पर्यटकांची मोठी पसंती आहे। मावळत्या वर्षात 12 लाखाहून अधिक पर्यटकांनी पन्हाळगडाला भेट दिल्याची नगर परिषदेकडे नोंद झाली आहे। 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचं सलग 132 दिवस पन्हाळगडावर वास्तव्य होतं। सिद्धी जोहरचा पन्हाळगडाला वेढा पडला आणि महाराजांनी पन्हाळगडावरून विशाळगडाच्या दिशेनं कूच केली। शिवाय छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य याच पन्हाळगडावर होतं। नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या बलिदानामुळे पन्हाळ्याचा इतिहास सर्वज्ञात आहे। ऐतिहासिक महत्त्व आणि थंड हवेचं ठिकाण यामुळे वर्षभर पन्हाळ्यावर पर्यटकांचा ओघ असतो। यावर्षी एका वर्षात 500 पेक्षा अधिक शाळांच्या सहली पन्हाळगडावर आल्या। पर्यटकांचा राबता असल्यानं पन्हाळगडावरील गाईड आणि हॉटेल व्यावसायिक समाधानी आहेत। अगदी झुणका भाकरपासून अन्य खाद्यपदार्थ विक्रेते, टॉय ट्रेन आणि अन्य खेळणी चालक यांचा चांगला व्यवसाय झालाय। सध्या पर्यटनाचा पीक सीझन सुरू असून अंधरबाव, 3 दरवाजा परिसर, अंबरखाना, दुतोंडी बुरुज, सज्जा कोठी, राजदिंडी, नेहरू गार्डन, तबक उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान अशा ठिकाणी पर्यटकांची हाऊसफुल गर्दी आहे। तर पन्हाळगडाचा रणसंग्राम हा लघुपट दाखवणारं 13D थिएटर पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे। या 13D लघुपटाचे दिवसाला 7 शो सादर होतात, त्यालाही सध्या चांगलीच गर्दी आहे। पन्हाळ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी नगर परिषद प्रशासनानं पार्किंग, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे। तर प्रति विद्यार्थी 100 रुपये अशा सवलतीच्या दरात पन्हाळगडाचा रणसंग्राम हा लघुपट पाहायला मिळतो। एकूणच या वर्षीच्या पर्यटन विश्वात पन्हाळगडानं आपली लोकप्रियता अबाधित ठेवली आहे। बी न्यूजसाठी पन्हाळ्याहून विक्रम पाटील।